अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव सायकल असोसिएशनचा सन्मान सोहळा नुकताच संपन्न झाला। 2025 या कॅलेंडर वर्षात शेवगाव सायकल असोसिएशनच्या सोमनाथ नारळकर आणि संभाजी कोठुळे या दोन रायडर्सनी कमी कालावधीत एसआर ही 4 टप्प्यातील 1500 किलोमीटरची स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली। त्यांचं कौतुक करणं हे क्लबचं आद्य कर्तव्य असल्याने काकडे शिक्षण समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मण बिटाळ यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रमुख पाहुणे श्रीरामपूर सायकल क्लबचे मार्गदर्शक डॉक्टर संकेत जी मुंदडा, डॉक्टर केतन बधे, नवनियुक्त उपजिल्हाधिकारी तथा शेवगाव सायकल क्लबचे आधारस्तंभ संतोषजी काकडे साहेब यांच्या उपस्थितीत ट्रॉफी, शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले। जानेवारी 2025 पासून आजपर्यंत सायकल असोसिएशनच्या अनेक सायकलपटूंनी राज्यातील आणि राज्याबाहेरील विविध क्लबच्या व्हर्च्युअल चॅलेंजमध्ये सहभाग नोंदवून यशस्वीरित्या पूर्ण करून शेवगाव क्लबचं नाव वलयांकित केलं आहे। त्यामध्ये वसंत सुरवसे या 63 वर्षीय रायडरने तब्बल 20 चॅलेंजमध्ये सहभाग नोंदवून मेडल मिळविले। दुसरे रायडर सचिन वांडेकर यांनी 14 चॅलेंजमध्ये नुकता सहभागच नोंदविला नाही, तर 3 चॅलेंजमध्ये प्रथम क्रमांक, 2 चॅलेंजमध्ये अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळविला। त्यांच्या खालोखाल नीलकंठ लबडे, सुनील गवळी, प्रदीप बोडखे, विनोद ठाणगे, डॉक्टर संदीप बोडखे, शंकर गरड, डॉक्टर प्रदीप उगले, डॉक्टर स्मिता उगले, डॉक्टर मनीषा लड्डा, डॉक्टर वैद्य, डॉक्टर भागनाथ काटे यांनीही सहभाग नोंदवून मेडल प्राप्त केले। या सर्व सायकलवीरांचा यथोचित सत्कार करण्यात आला। या गोड कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष विनोद ठाणगे यांनी केले, तर सूत्रसंचालन कैलास जाधव यांनी केले। सत्कार सोहळ्यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पडला। या गोड कार्यक्रमासाठी हॉटेल कल्पतरूचे संचालक तथा शेवगाव सायकल क्लबचे आघाडीचे रायडर डॉक्टर प्रदीप उगले यांनी हॉल मोफत उपलब्ध करून दिला। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉक्टर मुकुंद दारकुंडे, प्राध्यापक राम नेहुल, अंबादास तुपे, डॉक्टर योगेश फुंदे, डॉक्टर प्राध्यापक गजानन लोंढे, निलेश केवळ, डॉक्टर जगदीश कुलकर्णी यांनी विशेष परिश्रम घेतले।